अहिल्यानगरमध्ये गॅस तुटवडा झाल्याची अफवा पसरली। सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्यात। गॅस एजन्सी बाहेरून याचाच आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। आखाती देशातील संघर्षाच्या झळा आता अहिल्यानगरपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। इंधन पुरवठा कुठेतरी कमी झाल्याच्या कारणास्तव जे आहे नागरिकांकडून आता गॅसच्या टाक्या मिळवण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या अहिल्यानगर शहरातील एका गॅस एजन्सीवर आलो। इथे पहाटेपासूनच जे आहे नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। इंधनाचा पुरवठा कुठेही कमी झालेला नसला तरी नागरिकांकडून जे आहे आपल्या घरगुती गॅस टाक्या मिळवण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून बुकिंग मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर त्रास झाला असल्याने आता नागरिक थेट एजन्सीवर येऊन आपल्या टाक्या ज्या आहेत ते रिप्लेस करण्यासाठी पाहायला मिळत आहे। आपण सध्या पाहत आहोत अहिल्यानगर शहरामध्ये देखील गॅस एजन्सीवर जे आहे अशा थेट गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आखाती देशातील संघर्षाचा परिणाम अहिल्यानगर पर्यंत जाणवलेला आहे। त्यामुळे नागरिक देखील आता गॅस टाक्या असतील त्याचबरोबर जे इंधन आहे ते मिळवण्यासाठी आता मोठी कसरत करताना पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।